हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी तेव्हा खूप सारं स्वागत करते. आत्ता 3 दिवस सुट्टी होती, शुक्रवार शनिवार आणि रविवार. तर आत्ता चाललो आम्ही शाळेमध्ये. आज सोमवार आहे. तर चला निघूयात. तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. मस्त छान ऊन पडले. थंडीचं ना उन्हामध्ये बसायला खूप भारी वाटतं. घाल पटकन. कशाला काढली? मग निघली. दर्शन घेऊयात आणि लगेच निघूयात. दर्शन घे दर्शन घे दर्शन घे. सो आज बनवणार आहे वाटाण्याची भाजी. तर रात्रीच निवडून ठेवले होते आणि सकाळी मला टिफिनला बनवायची होती. तर मी दरवेळेस ना थोडीशी वेगळी बनवते, पण म्हटलं की आज थोडीशी ना वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूयात. आणि खरंच मस्त एवढी छान भाजी झाली आहे. टेस्टीला पण खूप वेगळी लागती आणि शिजायला पण एवढा वेळ नाही घेते जशी की मी पहिली बनवायची. डायरेक्ट मी काय करायची, हे वाटाणे आहेत हे निवडून स्वच्छ धुतले की कांदा वगैरे परतला की डायरेक्ट मी त्याच्यामध्ये टाकायची. पण ह्यावेळेस म्हटलं चला थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात. तर आत्ता काय केलेलं आहे, मी जो वाटाणा आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे, निवडून घेतला आहे. आणि आत्ता आपल्याला तो हलकासा परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला थोडंसं फक्त भाजल्यामुळे वाटलं आपल्याला थोडेसे त्याला डाग दिसत आहेत. भाजले की थोडेसे काळे काळे. भाजला की लगेच काढायचे. ह्याला तेल वगैरे भाजताना काहीच नाही टाकायचं. फक्त आपल्याला कमी गॅसवरती 2 ते 3 मिनटामध्ये छान भाजून घ्यायचे. पाणी पण नाही बिलकुल राहू द्यायचं आणि तेल अजिबात नाही टाकायचं. त्याने काय होतं की भाजी पण लवकर शिजती आणि थोडंसं भाजीला कसं की उघरीट वास येतो वाटाण्याचा वगैरे. म्हणजे खूप जर निब्बर वाटाणा असेल तर थोडासा उघरीट वास येतो आणि कवळा असेल तर नाही येते. पण असा जर भाजून घेतला ना, निब्बर जरी असेल ना, तर अजिबात उघरीट वास येत नाही. आणि खायला ह्यांना तर एवढी भाजी आवडली, म्हणजे ह्यांना वाटाण्याची भाजी खूप आवडती. पण ह्यावेळेस ती जास्तच आवडली. तर म्हटलं आत्ता इथून पुढे ना सेम अशीच भाजी बनवायची. तर वाटाणा आहे तो सगळा छान भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतला की एका प्लेटमध्ये काढते, कारण की मला ह्याच कढईमध्ये दुसरी भाजी बनवून घ्यायची. तर बघू शकता एकदम मस्त भाजलेला आहे. सेम असाच भाजून घ्यायचा आहे. आणि आता मी थोडासा कांदा जास्त घेते, कारण की छोटाले आहेत म्हणून मी 3 कांदे घेतलेत. ते आपल्याला होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे. सगळ्यांची थोडीशी वेगवेगळी पद्धत असते बनवायची, पण आमची तर अशीच बनवतात. आणि टिफिनला म्हटलं की थोडीशी कशी सुक्कीच भाजी लागते, त्याच्यामुळं मग मी अशीच बनवते. मला तर वाटाण्याची भाजी म्हणजे ना आवडतच नाही आहे. वाटाण्याची पण नाही आवडत. असं जास्त करून वाटाणा पावटा अशा सुक्या भाज्या नाही आवडत आहे. पण ह्यांना त्या जास्त आवडत आहेत, म्हणून मग टिफिनला ह्यांना ज्या आवडत आहेत त्याच जास्त करून बनवत असते. तर आत्ता कांदा आहे होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच कोथिंबीर असेल तर ती पण बारीक कट करून घ्यायची. नसेल तरी वाटाण्याच्या भाजीला नाही टाकली तरी काही नाही, पण असेल तर टाकायची. आत्ता मी कांदा आहे तो एकदम बारीक कट करून घेते आणि नंतर आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी. तर बघूयात आता भाजीला काय काय साहित्य लागते आणि किती वेळ लागतो. तर जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघू शकता आत्ता मी तीच कढई घेतली, धुवून वगैरे नाही घेतली, कारण की फक्त आपण वाटाणा त्याच्यामध्ये भाजून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे तेल. तर मी थोडंसं जास्त तेल टाकते. आणि आता त्याच्यामध्ये आहे तो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा, एकदम गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि हाच वाटाणा ओला आहे त्याच्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये कांदा घालते. आणि हाच वाटाणा जर म्हणजे वाळलेला पण असतो तर त्याची थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. म्हणजे तो रात्रभर भिजून ठेवावा लागतो गरम पाण्यामध्ये, परत सकाळी कुकरला लावावा लागतो. त्याला 5 ते 6-7 म्हटलं तरी शिट्टे घ्यावा लागतात. पण ती भाजी बनवताना ना त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण टाकायचं, म्हणजे ती थोडीशी छान लागती. आणि फक्त हा वल्ला वाटाणा आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही घालते, फक्त कांदा घालते. म्हणजे थोडीशी वेगवेगळी पद्धत असते. तर बघू शकता आता आपला कांदा आहे तो छान भाजत आला. मी ह्याला फोडणीला ह्याच्यामध्ये काहीच नाही घातलं, जिरे मोहरी लसूण काहीच नाही घातलं, फक्त कांदा थोडासा जास्त घालायचा आहे. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचे. सुरुवातीला टाकलं तरी चालतं, कारण की कांदा हळद आणि मीठ टाकलं तर लवकर परततो, म्हणजे जास्त वेळ नाही लागत. कोणती पण फोडणीमध्ये आपण टोमॅटो कांदा किंवा मसाला भातामध्ये जेवढा आपण भाज्या वगैरे घालतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं ना लगेच तर लवकर म्हणजे लवकर भाजतायत.
तर बघू शकता आत्ता मी लाल तिखट आहे ते फक्त कलरसाठी थोडंसं लाल तिखट आहे. आणि ही आहे ही चटणी म्हणजे ही खडे मसाला मिक्स केलेली आहे. आणि हा आहे कांदा लसूण मसाला. तर मी हा कांदा लसूण मसालामध्ये थोडासा मसाला जास्त झाला आहे, म्हणजे कांदा लसूण जास्त झाला आहे, त्याच्यामुळं मी ह्या चटणी आहेत ते थोडेसे त्याच्यामध्ये ॲड करते. कारण की नुसती जर मसाला तिखट टाकलं तर काय होतं की खूप जास्त म्हणजे अशी काळपट भाजी दिसती. त्याच्यामुळं मग मी आत्ता चालू केले, नाहीतर मी फक्त अगोदर म्हणजे जो काळा मसाला आहे ना कांदा लसूण मसाला तोच 1.5 चमचा किंवा 2 चमचे मसाला ॲड करायची. पण आत्ता ह्यावेळेस काय झालं की मी त्याच्यामध्ये जे खडे मसाला आणि तिखट आहे ना ते मिक्स करून ठेवलं आहे, थोडंसं कमी ॲड केलं आहे. त्याच्यामुळं तो काय झालं की मसाला डार्क पण झाला आहे खूप, म्हणजे खायला पण तो जास्त टाकला तर जास्त लागतो आणि भाजी पण ना म्हणजे अशी जास्तच काळी अशी वाटते. त्याच्यामुळं मग आणि मेन म्हणजे मी जेव्हा हा मसाला बनवलेला आहे ना उन्हाळ्यामध्ये तर तेव्हा काय झालं माझ्याकडनं जी कलरची मिरची असते तर ती कलरची मिरची ॲड करायचीच विसरून गेली. मी बाकीच्या 3 मिरच्या आहेत मिक्स केले आणि जी कलरसाठी असते ना तीच माझ्याकडनं विसरली. त्याच्यामुळं आतापर्यंत मी तशीच बनवत होते. पण आता मग काय केलं की म्हटलं जाऊ दे, एक फक्त लाल मिरचीचं पाकिट आणलं आहे म्हणजे फक्त कलरसाठी. अगदी ती अर्धा 1 चमचा टाकायची म्हणजे भाजीला पण कलर छान येतो. आणि तिखट तर बाकी तिखट मसाला भरपूर आहे ॲड केलेला. तर आता मग मी तिन्ही मसाले आहेत, तिन्ही मसाले मी मिक्स करून टाकले त्याच्यामध्येच. तेलामध्ये छान परतल्याच्या नंतर वाटाणा आहे तो पण एकदा छान परतून घेतला. आणि आता आपल्याला त्याला शिजायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं. आता थोडीशी मी कोथिंबीर आहे ती टाकली आणि आता आपल्याला ह्याला ना झाकण घालून वाटाणा आहे तो छान शिजून द्यायचा आहे. 10 ते 12 मिनटं लागतात शिजायला, कारण की थोडंच पाणी टाकायचं आहे. पण आपल्याला 5-6 मिनटांनी परत एकदा चेक करायचे की भाजी शिजली का किंवा बुडायला लागेल. माझं तर म्हणजे सकाळी तर एकीकडे चपात्या चालू होत्या, वरण भात तर अगोदरच लावला, नंतर भाजी टाकली आणि आत्ता एकीकडे चपात्या बनवते, एका कुकरवरती भाजी पण आपली होती. ह्यावेळेसची भाजी ना खरंच खूप छान झाली. म्हणजे कसं होतं ना की आपण एकसारखीच जशी रोज भाजी असते मी तर तशीच बनवायची की नको थोडीशी वेगळी केली तर आवडणार नाही, मग आपली आहे तीच. तर ह्या भाजीला थोडीशी वेगळी पद्धतमध्ये बनवली. नंतर ह्यांना विचारलं तर म्हटले नाही खरंच म्हटले भाजी खूप छान झाली. मला दरवेळेसच्यापेक्षा म्हटले आजची भाजी जास्त आवडली. त्यामुळे म्हटलं चला आत्ता ना सेम दरवेळेस अशीच बनवत जाऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक